पावसाचा जोर सध्या कायम असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे। हिंदमाता भागामध्ये पाणी साचलेलं आहे। थोडासा जरी पाऊस पडला तरी हिंदमाता भागामध्ये पाणीच असतं आणि आता आज सकाळपासून जो जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे हिंदमातामध्ये काय सध्या ही दृश्य आहेत ती आपण झी24 तासवर पाहतोय। गाडीला धक्का द्यावा लागतोय या वाहन चालकाला। चारचाकी वाहन त्यांचं आहे आणि पूर्णपणे हा परिसर जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि यातूनच या सर्व मुंबईकरांना इथल्या नागरिकांना तिथून मार्ग काढावा लागतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, थोडासा जरी पाऊस झाला तरी हिंदमाता भागामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतंय। आजही तीच परिस्थिती ओढावलेली आहे। प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत की जैसे थेच परिस्थिती आहे? नक्कीच श्वेता, आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो दरवर्षी हिंदमाता परिसरामध्ये जशी परिस्थिती असते पावसामुळे अगदी तीच परिस्थिती आपल्याला पहिल्याच पावसामध्ये पाहायला मिळते। सकाळपासून धो पावसाने मुंबईकरांना झोडपून काढलेलं आहे आणि अशात हिंदमाता परिसरामध्ये अगदी 200 मीटर अंतरापर्यंत आपल्याला संपूर्ण पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। रस्ते वाहतूक या परिसरामध्ये बंद करण्यात आलेली आहे आणि इतर ठिकाणाहून जे आहे गाड्यांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग जो आहे तो देण्यात आलेला आहे। या ठिकाणी वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघू शकतो चारचाकी वाहनांना या ठिकाणी खरं तर वाट काढत पुढे जावं लागत आहे। दुचाकी स्वार जे आहेत खरं तर त्यांच्या या ठिकाणी इथून प्रवास करत असताना इथून गाडी घेऊन जात असताना त्यांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत। खरं तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि कर्मचारी जो नोकरदार वर्ग आहे खरं तर तो कामावरती जात असताना हिंदमाता परिसरामधून जात असताना सगळ्यांना आता नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। खरं तर आपण या संपूर्ण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर 200 मीटर अंतरापर्यंत आपल्याला संपूर्ण गुडघ्या इतकं पाणी साचल्याचं पाहायला मिळते। मात्र पुढे सुद्धा अशाच प्रकारे पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि पर्यायी मार्ग वाहन चालकांना देण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर जे प्रवासी खरं तर टॅक्सीने जात होते, ऑटो रिक्षाने जात होते, ते ऑटोतून आणि टॅक्सीमधून खाली उतरून अगदी चालत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण एक ठराविक वेळेत आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयात त्यांना पोहोचायचं आहे आणि रस्ते वाहतुकीवरती पावसाचा मोठा परिणाम झाल्यामुळे पहिल्याच दिवशी पहिल्याच पावसामुळे धो पाऊस पडल्यामुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याचा मोठा परिणाम वाहतूक रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरती पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी गाड्या बंद पडल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। समोर आपण जर बघितलं तर दुचाकी स्वार आहेत जे ॲक्टिवावरून जात आहेत आणि त्यांच्या गाड्या मध्येच जाऊन थांबत आहेत। त्यामुळे पुढे कुठेतरी धक्का मारत आपल्या गाड्या घेऊन जात आहेत। इथे टॅक्सी आहे। सगळ्या परिसरामध्ये मोठा परिणाम जो आहे तो झालेला आहे। जसं तू म्हणालीस की दरवर्षी BMCकडनं खरं तर ठिकठिकाणी हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचू नये, पाणी तुंबू नये यासाठी प्रयत्न तर केले जातात। मात्र ते सगळे प्रयत्न फोल ठरल्याचं आपण दरवर्षीच पाहतो। अनेक पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून पंपाद्वारे हे पाणी सोसलं जाईल, पाणी या ठिकाणी साचणार नाही याची काळजी याची खबरदारी BMC प्रशासनाकडनं दरवर्षी घेतली जाते। मान्सून पूर्व तयारी केली जाते। विशेषतः हिंदमाता परिसरावरती सगळ्यांची नजर असते। त्या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती करण्यात येते। मात्र पहिल्याच पावसामध्ये या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरल्याचं पाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि अगदी जेवढं पाणी नेहमी साचतं अगदी त्याच्यापेक्षा जास्त पाणी साचल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। खरं तर पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारे हिंदमाता परिसरामध्ये जर पाणी साचत असेल तर पुढील अजून 4 महिने नक्की मुंबईचं काय होणार, या ठिकाणी नक्की कशा पद्धतीने आता उपाययोजना राबवल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता मात्र आठवड्याचा पहिलाच दिवस आहे। नोकरदार वर्ग सध्या कामावरती जात असताना नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागते। फक्त मुंबईकरांची तारांबळ उडालेली नाही श्वेता, तर आता प्रशासनाची सुद्धा तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मान्सून पूर्व जी तयारी नेहमी केली जाते ती तयारी करून सुद्धा मुंबईची जर अशी परिस्थिती जर दिसत असेल तर मग नक्की तयारीचं होतं काय? अगदी प्रशासनाने दावे केलेले आहेत, नालेसफाईचे दावे पूर्णतः फोल ठरलेले आहेत आणि आता सध्या आपण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे ती दृश्य पाहतोय। धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।